वचन निर्भीड पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी न्यूज। विकासाला प्राधान्य देताना संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचं महत्त्वपूर्ण काम विश्वतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यवधी हिंदूंच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचं प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले। यात्रा उत्सवात सहभागी होऊन त्यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या। तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधून विश्वतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयाची माहिती दिली। देशाला आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे। विकासाचे उद्दिष्ट साध्य करतानाच भारताच्या संस्कृती आणि परंपराचा वारसा जगासमोर आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। वर्षानुवर्ष श्रीराम मंदिराचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला गेला। यासाठी मोठा संघर्ष झाला, अनेकांना बलिदान द्यावं लागलं, पण अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाले। कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करून अयोध्येला आता आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र पर्यटनाचे केंद्र बनवण्याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं विखे पाटील म्हणाले। उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर, काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर आणि समुद्रामध्ये जाऊन मोदीजींनी मथुरेच्या भूमीची केलेली पूजा देशाच्या आध्यात्मिक परंपरेची ओळख जगामध्ये पोहोचवल्याचं विखे पाटील म्हणाले। मागील 10 वर्षात भारताला विकसनशील राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना यशस्वी झाल्या आहेत। योजनांमुळे समाजातील शेवटचा घटक विकासाच्या प्रक्रियेत आला असून सामाजिक सुरक्षेबरोबरच देशाच्या सुरक्षेलाही केंद्र सरकारने महत्त्व दिलं, असं देखील ते यावेळी म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, खबरदार पुढारी न्यूज, राहुरी। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।